आज आणि उद्या महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या 2 दिवसाच्या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार यासोबतच हवामान खात्याने नुकताच जारी केलेला हवामान अंदाजामध्ये सविस्तर डिटेल दिली आहे. खरं तर भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या दीर्घकालीन हवामान अंदाजात याही महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज वर्तवला आहे. या चालू महिन्यात सरासरीच्या 109% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच ला नीना आणि सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वर्षी ला नीना सक्रिय असतो त्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत असतो.